नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेडमध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद। महापौर कविता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारक परिसरात मोठ्या उत्साहात जयंती सोहळा पार पडला। यावेळी सकाळीच्या सत्रात नांदेडच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ कविता संतोष मुळे यांच्या शुभहस्ते स्मारक परिसरात ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमात संतोष मुळे, आमदार अमरनाथ राजूरकर, डीपी सावंत, प्रणिताताई देवरे, महादेवी मठपती, शततारका पांढरी यांच्यासह डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकाळीच्या सत्राचा सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहता सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड शहरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ध्वजारोहण माननीय नांदेड महानगरपालिकेच्या महापौर कविता संतोषजी मुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगणार याविषयी? आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आपण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करत आहोत। एक 1.5 दिवसाची शाळा करणारा हा महान असा योद्धाच म्हणूत आपण त्याने जीवनाच्या शाळेमधून अनेक अनुभव घेतले, शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजासाठी केलेला आहे। त्यांच्या साहित्य सुद्धा अतिशय दर्जेदार त्यांचं साहित्य आहे। त्यांच्या जीवनातून आजच्या तरुणाईला एवढंच शिक्षण मिळतं की कितीही आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती जरी आली तरीही त्या परिस्थितीला सामोरं जायचं, हार न मानता त्या परिस्थितीला सामोरं जाऊन आणि जे शिक्षण आपण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करायचा, हे त्यांच्या जीवनातून आपण आजच्या तरुणाला सांगू शकतो। अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्व जनतेस या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते। तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे। दोन्ही महान विभूतींना या ठिकाणी मी अभिवादन करते। थँक्यू। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा या ठिकाणी आज उघड्यावर या ठिकाणी पुतळा आहे, तर आपल्या महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी काय पुढची प्रक्रिया आहे की जेणेकरून पुढच्या वर्षी ही जयंती पूर्ण या छतामध्ये होईल? त्यासाठी आम्ही आपल्या जे मंडळ आहे त्यांच्यासोबत चर्चा करू आणि सर्वांसोबत चर्चा करून पुढचं काय आपल्याला काय करता येईल यासाठी ते नक्की 100% आपण महापालिकेतर्फे म्हणून मी प्रयत्न करतो। या ठिकाणी आपल्यासोबत कविता मुळे होत्या। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।